नमस्ते मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत अगदी टाकाऊ अशा वस्तूंपासून सुंदर असा रांगोळी लेटरिंग टूल. हा टूल बनवण्यासाठी मी एक रिकामी सेंटची बाटली घेतलेली आहे. याचा पत्रा आपण पहिल्यांदा काढून घेणार आहोत. त्यासाठी मार्कर घेतलेला आहे आणि साधारणपणे या खालच्या तळाला इथून आणि वरच्या बाजूला या बाजूनं असं आपण मार्किंग केलेलं आहे. या मार्किंग बरोबर आपण या एक्सा ब्लेडच्या सहाय्यानं इथून आपण कापून घेणार आहोत. अशा पद्धतीनं हे एक्सा ब्लेडच्या सहाय्यानं आपण कापून काढलेलं आहे. नंतर आपण कात्रीच्या सहाय्यानं हे कापून घेऊया. हा आपल्याला असा पत्रा मिळतोय पहा. याला पहिल्यांदा आपण सरळ करून घेऊयात. हा पत्रा सरळ करून घेतलेला आहे, कापून काढलेला आहे. ते व्यवस्थित कटिंग करण्यासाठी पट्टीनं आपण याला मार्किंग करूया आणि कात्रीनं तो भाग कापून टाकूया. तर आपण मार्किंग केलेलं आहे. त्याचप्रमाणे तेवढ्याच साईजमध्ये दुसऱ्या बाजूला सुद्धा मार्किंग करून घेऊया आपण. यातला कटिंग उर्वरित भाग निघून जाणार आहे. जेवढा व्यवस्थित भाग आपल्याला निघतोय तेवढ्या यातला काढून घ्या. कात्रीच्या सहाय्यानं पुन्हा हे कापून घेऊयात. हे दोन्ही बाजूनं आपण हे कापून घेतलेलं आहे पहा. समजा मला 1 इंचाचं टूल बनवायचं असेल तर 1 इंच मापानं मला इथं मार्किंग कसं करतोय पहा. सुरुवातीला आपण इकडची साईड सोडून देतोय. नंतर 1 इंच बरोबर ही पट्टी आपली आहे, या पट्टीच्या साईजच्या सहाय्यानं पुन्हा एकदा मार्किंग करतोय. त्याचप्रमाणे पुढे मार्किंग करतोय. अशा 3 ठिकाणी आपण या पट्टीच्या वरील भाग आपण पहिल्यांदा कात्रीच्या सहाय्यानं कापून टाकूया. त्याचप्रमाणे इकडचा हा उर्वरित भाग पण कापून टाकतोय. आपण पाठीमागच्या बाजूला येऊयात. याच्या एकदा तसंच मार्किंग आपण करूया 1 इंचावरचं. ज्या साईडला आपल्याला टूलचा तोंड बनवायचा आहे या बाजूने सुद्धा आपण 1 इंचाचं मार्किंग करणार आहे. जेवढं आपण हे दोन्ही बाजूला सोडलेलं आहे तेवढंच आपण या बाजूला सुद्धा सोडलेलं आहे. त्याचप्रमाणे या बाजूला सुद्धा आपण तेवढंच सोडणार आहे. शकतोय या बाजूला आपण तोंड करणार आहे, त्याच्यामधून हा कोपरा आपण कापून काढण्यासाठी मार्किंग करतोय पहा. तसंच या बाजूला सुद्धा मार्किंग करून घ्या. हा भाग वेस्टेज आहे, हा कापून टाकणार आहे. त्याचप्रमाणे हा भाग मला नको आहे तो कापून टाकणार आहे. हा चौकोन पीस आणि हा चौकोन पीस आपल्याला कापून टाकायचा आहे. याच्यानंतर आपल्याला थोडंसं ही जी रेषा आहे आणि ही जी रेषा आहे याला आपण घडी मारणार आहोत. घडी मारण्यासाठी म्हणून आणि या मार्किंग बरोबर पहिल्यांदा पट्टी जुळवतोय आणि आपल्या कंपासच्या सहाय्यानं याला दाब देऊन अशी घडी मारायची आहे पहा. दाब देऊन याला रेषा मारायच्या आहे म्हणजे तो ओरखडा पडेल. त्या ओरखड्याबरोबर आपल्याला घडी पाडायची आहे. पुढं या बाजूला सुद्धा आपण तसंच करूया. म्हणजे इथं एक खाचच पडेल, याला घडी पाडायची आहे. घडी पाडण्यासाठी पट्टी पुन्हा या बाजूला लावतोय आणि इकडचा भाग असा फक्त उचलायचा आहे वरती. बरोबर ही घडी पडली पहा. ही बरोबर काटकोनात घडी पाहिजे, यासाठी पट्टी लावून काटकोनात आहे की नाही. त्याचप्रमाणे इकडे सुद्धा आपल्याला घडी पाडायच्या. त्यासाठी पुन्हा या बाजूला आणि पट्टी लावलेली आहे आणि हा भाग इकडे उचलून घेतोय आणि बरोबर असं बघा एक आपल्याला भाग असा तयार झालेला दिसतोय. आणि आता या बाजूला सुद्धा आपल्याला या ठिकाणी सुद्धा ओरखडा पाडून घेतला आपण. मित्रांनो, या बाजूला हा पॅक झालेला भाग आपल्याला हा आपल्याला रांगोळी टूलसाठी म्हणून उपयोगासाठी तयार झालेला आहे. मित्रांनो, याच्या तोंडावर सुद्धा चिकटपट्टी लावून काही ठिकाणी टूलचा वापर केला जातो, तर तसं पण करू शकतो. किंवा आपण काय करणार आहे, हा पत्रा शिल्लक आहे पहा, तेवढा आपल्याला इथं साईज पाहिजे मित्रांनो, तेवढा घ्या. दोन्ही बाजूला आपल्याला याला फोल्ड पाडायचे. कसे फोल्ड पाडतोय पहा. दोन्ही साईडला मार्किंग केलं. इकडे जेवढा आपण भाग सोडलाय तेवढाच इकडे सोडून हा पहिल्यांदा पीस कापून घेतो मी. आपण इथं मार्किंग केले त्या ठिकाणी आपण घडी पाडणार आहोत. घडी पाडण्यासाठी मगाच्यासारखंच कृती करूया आणि घडी पाडूया. घडी पाडण्यासाठी
बाहेरच्या बाजूला पट्टी लावलेली आहे आणि हा कोपरा दुमडून घेतो मी असा, त्याला घडी पडली पहा. त्याचप्रमाणे इकडे सुद्धा कृती करूया. दोन्ही बाजूला आपण अशा घड्या पाडल्या. बरोबर असा भाग आपण याला लावणार आहे पहा मित्रांनो. आणि रांगोळी बाहेर पडण्यासाठी आपण हा 1 मिलीमीटर 2 मिलीमीटरचा गॅप आपण इथं ठेवणार आहे. हा कोपरा बाहेर येतोय, तो कोपरा मी कापून टाकतो. हा एक कोपरा आणि हा एक कोपरा आपण कापून टाकला म्हणजे हे बरोबर याच्या बरोबर असं बसेल पहा. हे असं आपल्याला हे टोपण इथं बसलेलं दिसेल. मात्र अजून चिकटून घ्यायचं आपल्याला. त्याचप्रमाणे हा पट्टीच्या सहाय्याने चिकटून घेऊयात मित्रांनो. हे चिकटवण्यासाठी आपण अशी चिकटपट्टीचा वापर केलेला आहे. असं चिकटवलेलं आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे या बाजूला सुद्धा आपण चिकटपट्टीनं हे बंद. हे पहा असं चिकटून घेतल्यानंतर आपला हा रांगोळी टूल तयार झालेला आहे. रांगोळी लेटरिंगसाठी हा टूल आता तयार आहे मित्रांनो. रांगोळी आपली कशी पडते आहे मित्रांनो. अशाच पद्धतीचा एक सुंदर असा रांगोळी फॉन्ट टूल तुम्ही सुद्धा बनवा. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण शिकणार आहोत या फॉन्टचा योग्य पद्धतीने कसा उपयोग करायचा आणि रांगोळीतून अक्षरे कशी साकारायची. तर तोपर्यंत पाहत रहा माझं यूट्यूब चॅनल.